आश्रम निर्माण केले आहे. त्याच्यात हा गृहस्थ आश्रम जो आहे, हा गृहस्थ आश्रम इतका चांगला आहे की हा परमार्थ करतो आणि स्वार्थ पण करतो. हा जोडून देणारा हा गृहस्थ आश्रम आहे. सगळ्यात उत्तम आश्रम हा गृहस्थ आश्रम आहे. 4 आश्रम आपल्या जीवनामध्ये शास्त्रकारांनी दिले आहेत. पहिल्या आश्रमामध्ये आपण ब्रह्मचारी आश्रमात असतो, दुसऱ्या आश्रमात गृहस्थ आश्रम असतो, तिसऱ्या आश्रमामध्ये वानप्रस्थ आश्रम असतो आणि शेवट संन्यास आश्रम असतो. संन्यास आश्रमामध्ये आपला पूर्ण संपर्क आपल्या कुटुंबाशी नसावा अशी पूर्वीची धारणा होती. आणि पूर्वीचे जे राजे लोक होते किंवा ज्या जीवन पद्धती होती ती खरोखरच घर सोडून वनामध्ये संन्यासा पद्धतीने राहायचे. संबंध कुटुंबाशी अजिबात नसायचा. परंतु आजची परिस्थिती अशी आली आहे की संन्यासी आश्रमाचं वय झालं तरी या युगामध्ये माणसाची गरजच भासत राहिली. पूर्वी तसं नव्हतं आणि लोभ पण धनीत नव्हते. राजा जरी असला तरी तो आपल्या म्हणजे मुलाला राज्य देऊन तो आश्रम संन्यास आश्रमात जात होता, वनातच जात होता. वनातून म्हणजे संबंध कुटुंबाचा सुटत होता. आपला लोभ स्वभाव झाला. लोभी स्वभावामुळे काय झालं की आपल्याला माया निर्माण झाली. या मायामुळे आपण गुंतून पडलेलो आहोत. आजचा जो कार्यक्रम झाला खरोखरच 50 वर्ष आमची कशी गेली याची साक्ष आमचे साहेब आले यांनी दिली. कारण जवळजवळ 20-25 वर्ष बरोबर होतो आणि अजून जरी ते रिटायर झाले ते आमचे संपर्क अजून आहे. त्यामुळं आम्हाला इतका मानसिक आनंद वाटतो की बा हे त्यांनी डोळ्याने पाहिलं. आणि आमची आई वडील आमची परिस्थिती त्यांनी पाहिली नाही. आणि हा एक आनंद असतो. आपण एखादं पीक लावतो आणि त्याचं कष्ट करून जेव्हा फळ येतं तेव्हा ती माणसं करतं की पाहणारा हा माणूस होतोच. असं आहे. तर हे बा या जीवनामध्ये मनुष्याने काय करावं ही पृथ्वी तलावर स्वर्ग कुठं नाही, स्वर्ग हा भूमीवरच आहे असा माझा अभ्यास. स्वर्ग वर कुठं जायची जरूर नाही. गेल्यानंतर काही पाच राहत नाही, तुम्हाला काही कळत नाही. परंतु ही पुढची पिढी चालण्यासाठी हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी आपल्या कुटुंब प्रमुखाची असते. तुम्ही जर रस्ताच नीट केला नाही तर ते कुटुंब चालणारच नाही. जसं गावाला रस्ते जोडले म्हणून व्यापार वाढला, लोकांच्या सोयी झाल्या, लोकांना भराभरा चालता यायला लागलं. तसं प्रत्येकाचं हे कुटुंब आहे. आणि तो जेव्हा ती लहान लहान मुलं किंवा लहान लहान गोष्टी प्रपंचातल्या अडचणी नीट करून सरळ रस्ता तयार करतो तेव्हा पुढची पिढी जोरात चालते. पुढची पिढी जोरात चालते. त्याच्यासाठी पायाचं दगड वापरा. दगड राहिल्यानंतर तो कळस दिसतो. कळसाकडे लोक पाहतात. लोक पाहतात कळस कसा आहे आणि कळसाकडे पाहतात पण पायात कुणी पाहत नाही. पायात किती त्रास झालेला आहे. अशा तऱ्हेने या जीवनामध्ये मनुष्याने कधीही थोड्या गोष्टीवर आढळू नये. मी एक गोष्ट वाचली होती की आजकाल काय झालं, आज हा कार्यक्रम आहे, ज्या परिचितीला मी बोलवलं नाही तो घरी जाऊन विचार काय करतो, तो काकाने मला बोलवलंच नाही किंवा मग जेवताना बसायचं मला म्हणलंच नाही बुवा लवकर बसायला असं मला मान दिला नाही. आणि ह्या गोष्टीला तो आडून बसतो. त्याच्याकडे जर काही कार्यक्रम निघाला त्याचं ते डोक्यात येतं मागच्या वेळेकडे बोलवलं. हे आढळून आपण काय होतं, आढळून झाल्यामुळं आपले एकमेकाचे जवळचे संबंध लावून जातात. मनात काही धरायचं नाही. कालचा दिवस गेला ठीक, आजचा सुंदर दिवस आहे असं जर वागलं तर जीवनात आनंद भरपूर येतो. आणि काय की तुम्हाला सुख म्हणजे काय माहिती का, तुम्ही सायकल जर चालवत असाल चढावून चालवून दमून जातात, पण जेव्हा उतार येतो ना
ते 5 मिनिटात जे सुख मिळतं ना, बस गार हवा तेवढंच सुख. सुख बाकी नाही, काहीच नाही. सतत दुःखच आहे, पण सुख मानण्यामध्ये सुख आहे. आता आमचं बोलायला भरपूर आहे, परंतु जीवनात मला एकच सांगायचं, मी अभ्यास केला. आता सध्या गीतेवर मी वाचन करतोय, तर त्यांनी काय सांगितलं, त्यांनी गीतेचं लिहिलेलं ते स्वामी 40,000 वर्ष एखादं यान जर सोडलं तर ब्रह्मलोक मिळेल. 40,000 वर्ष आता जे यानाचं जे वेग आहे, या वेगाने जर एखादं यान सोडलं तर वरती तर 40,000 वर्ष लागतील, तेव्हा ब्रह्मलोक दिसेल. पण ब्रह्मलोकात सुद्धा दुःख आहे, त्याच्या पुढं आणखी एवढं पाहण्यापेक्षा या जीवनामध्ये ह्या सुंदर मूर्ती आणि हे आपली मुलं बाळ हीच म्हणजे अहो हे नशीबच आहे. हे गेल्यानंतर कोणी तुम्हाला करणार नाही. म्हणून एक जणांनी म्हटलेलं आहे, मनुष्य जीवनात किती जगला, 150 वर्ष जगला का 100 वर्ष जगला, कसा जगला नाही, तो 10 वर्ष जरी जगला आणि 100 वर्ष जर लोकांच्या हृदयात राहिला, तो खरं जीवन. 22 वर्षाची होती, 750 आपण साजरे करतो. 750 वर्ष जर आपल्या जीवनात राहिले, तसं मनुष्याने किती जगलो याच्यापेक्षा आपण कार्य करीत राहिले. शेवट त्याला फळ मिळतच, कार्य करा तुम्ही, फळ मिळेल. आता 26च्या निमित्ताने काही थोडंसं नियमानुसार